गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण BA फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट पेपर क्रमांक 1 भूरूपशास्त्र या विषयातील भूखंड वहन सिद्धांत अभ्यासणार आहोत. आपण गेल्या युनिटमध्ये पाहिलेलं आहे पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे. त्याच्याच पुढचा भाग म्हणजे हे भूखंड वहन म्हणजे नेमकं काय, हा सिद्धांत कोणी आणि कसा पद्धतीने मांडलेला आहे याविषयीचे विवेचन आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आता नुकतंच आपल्याकडे एक 8वा खंड संशोधनामध्ये सापडलेला आहे, तो म्हणजे झीलँडिया. तुमच्यासमोर मी इथं स्लाईडमध्ये दिसून येत आहे, तो 8वा खंड दाखवलेला आहे. खरं पाहता हा जो भूखंड वहन सिद्धांत अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला आहे, परंतु 1909मध्येच या सिद्धांताविषयी थोड्याफार प्रमाणाचा अभ्यास टेलर या शास्त्रज्ञाने केला. पण खरं रूप जर आणलं असेल तर ते म्हणजे अल्फ्रेड वेगनर यांनी 1912मध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. हा सिद्धांत वेगनरने डायएंथिसहुंग डेर कॉन्टिनेंटी अँड ओझने या ग्रंथात मांडलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्याने काही थोड्याफार प्रमाणामध्ये विवेचन केलेलं आहे. हा सिद्धांत बघत असताना आपल्याला ह्या स्लाईडमध्ये दुसऱ्या स्लाईडमध्ये दिसून येतं की वेगनरने हा सिद्धांत मांडत असताना सांगितले की जवळपास सुमारे 20 कोटी वर्षापूर्वी म्हणजेच कार्बोनिफेरस कालखंडामध्ये जे कालखंड आहेत विविध, त्यातला पहिला कालखंड सांगता येईल कार्बोनिफेरस म्हणून आहे. त्या कालखंडामध्ये पृथ्वीवर फक्त एकच भूखंड होतं. ह्या एकाच भूखंडाचं, इथं तुमच्यासमोर एक स्लाईड दिसते हो का, एकाच भूखंडाचे जवळपास 7 खंडामध्ये विभाजन झालेलं दिसून येते. आणि तुमच्यासमोर स्लाईडमध्ये दिसत आहे की किती मिलीमीटरने हा एक सूक्ष्म प्रकारे अशा पद्धतीने हे हालचाल गेले 20 कोटी वर्षापासून चालू आहे, आजतागत आहे. हे आत्ता स्वरूप आपल्यासमोर दिसत आहे. अशा पद्धतीने हे 7 खंड म्हणजे एका खंडापासून 7 खंड कशा पद्धतीने निर्माण झाले हे तुम्हाला या दुसऱ्या स्लाईडमध्ये दिसून येत आहे. 1912मध्ये जर्मन शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. तुम्हाला सांगितलं की हा जो शास्त्रज्ञ आहे तो शास्त्रज्ञ भूगोलशास्त्रज्ञ आहे, भौतिकशास्त्रज्ञ आहे, त्याचबरोबर तो हवामानतज्ञ देखील म्हणून काम केलेलं आहे त्याने. हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी 2 गृहीतके मांडलेले आहेत. खंडाचे जर स्थानांतर झालेले नसेल तर हवामानाच्या परिस्थितीत फार मोठी परिवर्तने झालेली असावीत. म्हणजे 2 गृहीतके. आता हे खंड जर एकच होता आणि एकाच खंडाचे 7 खंडामध्ये रूपांतर झाले असतील तर 2 शक्यता नाकारता येत नाहीत. ते म्हणजे पहिली त्यांनी सांगितलेलं आहे की खंडाचे जर स्थानांतर म्हणजे खंड जर स्थलांतरित झाले नसतील तर मात्र हवामानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला असेल. ही एक शक्यता नाकारता येत नाही. दुसरी शक्यता किंवा गृहीतक म्हटलेलं आहे की जर हवामानाच्या परिवर्तन झालं नसेल, हवामान आहे तसंच राहिलं असेल, मग कशात परिवर्तन झालं असेल तर ते म्हणजे खंडात परिवर्तन झालं असेल. दोन्हीपैकी एक आहे. एक तर हवामान बदललं असेल नाहीतर खंड तरी बदलले असेल. ह्या 2 गृहीतकावरच आधारित त्यानं हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि जास्तीत जास्त 2 नंबरच्या जो गृहीतक आहे त्याच्यावरती हा पूर्ण सिद्धांत आहे की हवामान परिस्थिती बदललेली नसून खंडांचे स्थानांतर झाले असावे, ह्या गृहीतकावरती हा सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्यामध्ये 200 दशलक्ष वर्षापूर्वी भूमिखंडाचाच एक मोठा जो खंड होता त्याला पॅन्जिया नावाचा भूखंड म्हणून ओळखण्यात आलेला आहे. आणि एकच महासागर होता, तो म्हणजे पॅन्थलचा आहे. हे अशा पद्धतीने हा पूर्ण जो आहे तो पूर्ण एकच भूखंड होता, त्याला नाव दिलं होतं त्यांनी पॅन्जिया. आणि हा जो एकच महासागर होता तो म्हणजे पॅन्थलचा महासागर. मग ह्या भूखंडाचं तुकडे पडत गेले आणि त्यानंतरनं 7 खंड निर्माण झाले, हे त्याने त्या सिद्धांतामध्ये सांगितलं.
परंतु हे जर 7 खंड निर्माण होणार असतील किंवा हे महाद्वीप किंवा हे भूखंड प्रवाहित होणार असेल तर काही शक्ती लागणार आहे, काही बल लागणार आहे. तर ते 2 बल ह्या वेगनरने आपल्याला सांगितलेलं आहे. ते म्हणजे पहिले जे आहे ते म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि दुसरे जे आहे ते ध्रुव पलायन शक्ती असं म्हटलेलं आहे. बरं, गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच काय, तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे यांच्या एकत्रित प्रक्रियेमुळे खंडीय प्रवाह विषुववृत्ताभिमुख होतात, कारण ग्रह पूर्णपणे गोलाकार नाही आणि विषुववृत्तावर फुगवट आहे. आपल्याला माहिती आहे, जर आपण पृथ्वीचा गोल काढला तर आपल्याला इथं विषुववृत्तावरती आपल्याला जरा थोडासा फुगवटा दिसून येतो. म्हणजेच काय की हे जे खंड आहेत ते खंड साहजिकच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे विषुववृत्ताभिमुख म्हणजे विषुववृत्ताकडे वहन झालेले दिसून येतात. तर दुसरी शक्ती जी आहे ते ध्रुवीय शक्ती आहे. या ध्रुवीय शक्तीमुळे काय झालं आहे, तर ध्रुवापासून विषुववृत्ताच्या दिशेने केंद्रपसारक शक्ती वाढल्यामुळे हे भूखंड वहन झालेले आहेत. म्हणजेच आपण जर पृथ्वीगोल काढला तर ध्रुवापासून म्हणजेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासून विषुववृत्ताकडे दिशेने हे भूखंड होण्यासाठी ही शक्ती कारणीभूत ठरलेली आहे. म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती आणि ध्रुवीय शक्ती, त्यालाच आपण टायडल किंवा दुसरी बायोएन्सी फोर्स असं देखील म्हणतो. ह्या शक्तींमुळे हे महाद्वीपीय प्रवाह होत असावेत किंवा हे घटक त्याला जबाबदार असावेत असं वेगनरचं मत आहे. तसेच भरतीच्या प्रवाहामुळे टायडल फोर्स म्हटलेलं आहे, ते देखील खंडीय प्रवाहास कारणीभूत ठरत असून ह्या भरतीच्या प्रवाहामुळेच काही खंड हे पूर्वेकडे उत्तरेकडे न जाता पश्चिमेकडे प्रवाहित झालेले आहेत. आता पुढच्या साईडमध्ये तुम्हाला दिसून येते की 1915 अल्फ्रेड वेगनर हे यांच्याविषयी माहिती थोडक्यात दिलेली आहे. त्यांनी जो काही 1912 जो ग्रंथ लिहिला होता, द ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन, जो आहे त्या पुस्तकाचीच ही मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत प्रकाशित केलेला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी 20 कोटी वर्षापासून एका भूखंडाचं आज 7 भूखंडामध्ये रूपांतर होत असतानाची थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे. एकच मोठा इथं तुम्हाला दिसून येतो पॅन्जिया नावाचा जो आहे भूखंड होता, तो हळूहळू त्याचे 2 तुकडे झाले. त्याचं नाव दिलेलं आहे, एक म्हणजे 2 तुकडे, एका खंडाचे 2 तुकडे झालेले, त्याला पहिल्या खंडाला नाव दिले त्याने लॉरेशिया आणि दुसरा आहे गोंडवाना. पॅन्जिया खंडाचा उत्तरेकडचा जो भाग आहे त्याला लॉरेशिया म्हटलेला आहे आणि पॅन्जियाचा दक्षिणेकडचा जो तुकडा आहे किंवा भाग आहे, खंड आहे, त्याला गोंडवाना असं म्हटलेलं आहे. त्यानंतरनं सी आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येतं की ह्या 2चे परत नंतरनं एकूण अशा प्रकारे 7 भूखंड निर्माण झालेले आहे. आणि कशा पद्धतीने ह्या 2 खंडामधून ज्यावेळेस हळूहळू आफ्रिका असेल, अमेरिका हे पूर्वेकडे पश्चिमेकडे सरकलेले आहे, उत्तरेकडे आफ्रिका सरकत गेले आहे. त्यानंतरनं भारत हा आपला उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्येकडे सरकत आहे, ऑस्ट्रेलिया पूर्वेकडे आहे, युरेशिया ही उत्तरेकडे सरकलेले आहे. तर अशा पद्धतीने हे भूखंड वहन होत गेलेले आपला वेगनर यांनी ह्या आकृतीद्वारे स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर आपण बघितलं की ज्यावेळेस हे भूखंड वहन होऊ लागले, अंतर्गत शक्तीमुळे संवहन प्रकारची ज्या काही अंतर्गत शक्ती आहेत, बल आहे, त्याच्यामुळे एका भूखंडाचं 7 भूखंडामध्ये तुकडे पडल्यानंतर हे एका ठिकाणी स्थिर न राहता हे अगदी पाण्यावरती जशा प्रकारे कागदी नाव तरंगत राहते तशा पद्धतीने भूखंड तरंगत आहेत. आणि ह्या एका शक्तीमुळे वेगवेगळ्या दिशेला विषुववृत्ताकडे, काही पूर्वेकडे, काही पश्चिमेकडे, दक्षिणेकडे हे खंड आहेत ते वहन होत आहेत, प्रवाहित होत आहेत.
मग हे ज्यावेळेस झालं, ज्यावेळेस एकच खंड हा तुटला गेला, 2 खंडामध्ये रूपांतर झालं, 2चे 4 झाले, त्यावेळेस मात्र 2 खंडांच्या मध्ये अशा पद्धतीने हा एक आपल्याला सांगता येईल की अशा पद्धतीने इथं खचदरी निर्माण झालेली. आणि ज्यावेळेस हे 7 भूखंड निर्माण झाले त्याच वेळेस या एका महासागरापासून आपल्याला विविध महासागर निर्माण झालेले दिसून येतात. आता ही जी आहे तुम्हाला इथं जे आहे उत्तर अमेरिका आहे, इथं दक्षिण अमेरिका आहे, ही आफ्रिका आहे, इथं युरोप आहे. ह्यांच्यामध्ये जो गॅप पडला, हे ज्यावेळेस हे तुकडे पडले आणि हे हे भूखंड वहन होऊ लागले, ह्यांच्यामध्ये ही जी दरी निर्माण झाली, खचदरी निर्माण झाली, इथं जो महासागर निर्माण झाला तो म्हणजेच आपला सांगता येईल अटलांटिक महासागर. त्यानंतर इथं आपल्याला सांगता येईल पूर्वेला इकडं पश्चिमेला आणि जपानच्या पूर्वेला तर पॅसिफिक महासागर आहे. त्याचबरोबर भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर निर्माण झालेले आहे. म्हणजेच भूखंड निर्माण होत असताना एका भूखंडाचे 7 तुकडे निर्माण होत असतानाच महासागरांची देखील निर्मिती झाली. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला ह्या सिद्धांतामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे त्यानं सिद्धांत मांडला, परंतु त्याने हा सिद्धांत मांडत असताना काही पुरावे देखील दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एकूण पुरावे आपल्याला सांगता येईल. भौगोलिक पुरावे आहेत, भूगर्भशास्त्रीय पुरावे आहेत, जीवशास्त्र पुरावे आहेत, जीवशास्त्रीय पुरावे आहेत, ज्यामितीय पुरावे आहेत, हवामान परिवर्तनविषयक पुरावे आहेत. आता आपण जर पाहिलं तर तो म्हणजे द मॅचिंग ऑफ कॉन्टिनेंट, त्याला जिगसॉ फिट असं देखील म्हणतात. म्हणजेच काय की 2 भूखंड अगदी तंतोतंत एका खाचेमध्ये बसले जातात. एकमेकांना तोंड देताना म्हणजे फॉर एक्झाम्पल दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका जर आपण जोडले तर अगदी ते तंतोतंत जोडतात. तुम्हाला इथं दिसून येते. तर अशा पद्धतीनं जर हे 2 भूखंड जोडले गेले तर बरोबर हा इथं खाचेमध्ये बसतो, हा इथं खाचेमध्ये बसतो, म्हणजे अगदी तंतोतंत जोडले जातात. म्हणून ह्यालाच आपण भौगोलिक पुरावेमध्ये जिगसॉ फिट असं म्हणतो. म्हणजे हे 2 किनारे जर एकत्र आणले, हा अमेरिकेचा दक्षिण अमेरिकेचा आणि आफ्रिकेचा हा किनारा जर एकमेकांना जर चिटकवला, एकमेकांजवळ जर आणला तर ते तंतोतंत एकमेकांमध्ये बसतात. त्यामुळे याला वेगनरने जिगसॉ फिट असे म्हटलेलं आहे. हे त्याने एक पुरावा दिलेला आहे. दुसरा पुरावा सांगता येईल आपल्याला की महासागरावरील समान वयाचे खडक आहेत. आता संपूर्ण खंडामध्ये जर बघितलं आपण तर जसं सहसंबंध दिसला जिगसॉ फिटमध्ये, तसं खडकामध्ये देखील सहसंबंध असण्याचं त्यानं सांगितलेलं आहे. की ब्राझीलच्या किनाऱ्यावर जे काही खडक आढळलेले आहेत 2000 दशलक्ष वर्ष जुनी जी काय पश्चिम आफ्रिकेचा जो पर्वतरांग आहे ते आणि ब्राझीलचं अगदी तंतोतंत जुळतं आहे. तिथले खडक हे सेम असे गुणधर्माचे आढळून आलेले आहेत. म्हणजेच काय अटलांटिक महासागराचा, तर इथं जर तुम्हाला सांगितलं तर हा जो भाग आहे तो अटलांटिक महासागरचा आहे हा. तर अटलांटिक महासागराचा पूर्व म्हणजेच हा भाग आफ्रिकेचा आणि त्यानंतरनं अमेरिकेचा हा पूर्व भाग. हे जर आपण बघितलं तर ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये पर्वतरांगामध्ये बऱ्याच खडकांमध्ये साम्य आढळतं. म्हणून येथील पर्वतांची रचना देखील सारखी असल्याचं दिसून होतं. ब्राझीलचे पठार असेल, इथलं दक्षिण आफ्रिकेचे पठार आहे, इथं ब्राझीलचं पठार आहे असं त्यानंतरनं ऑस्ट्रेलियाचं पठार आहे. तर इथं पर्वतरचनामध्ये समानता दिसून येते. म्हणजेच खडकांमध्ये तुम्हाला इथं साम्य दिसून येतं. तिसरं सांगता येईल टिलाईट, हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. तो देखील काय होतं हिमनदीच्या ज्यावेळेस क्षरण कार्य घडलं जातं आणि त्या क्षरणानंतरनं ज्यावेळेस ती संचयन करते तो पूर्ण गाळ वाहून आणला जातो आणि साठवला जातो. त्यापासून जो काय खडक तयार झाला त्याला टिलाईट असं म्हटलेलं आहे. मग हे टिलाईट खडक कुठं आढळतात तर आफ्रिका असेल, फॉकलँड बेटे, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया, भारत इथं देखील अशा प्रकारचे आपल्याला खडक आढळून आलेले आहेत. म्हणजेच गोंडवाना प्रणाली हे इथं दिसून येते. आता आपण पाहिलेलं आहे की जर हे 7 खंड निर्माण झालेले आहेत, हे 7 खंड आहेत, ह्याच्यामध्ये लॉरेशिया आणि गोंडवाना सांगितलं मी. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 प्रकारे सांगता येईल की काही खंड हे लॉरेशियन आहेत, काही खंड हे गोंडवाना आहेत.
फॉर एक्झाम्पल उत्तरेकडे विषुवतापासून जर आपण पाहिलं तर उत्तरेकडचे जो भाग आहे हा नॉर्थ अमेरिका, युरेशिया, जपान हे नॉर्थ अमेरिका, युरेशिया हे आहेत लॉरेशियन खंड. तर साऊथ अमेरिका, आफ्रिका, आशियाचा म्हणजे भारताचा उपखंड, भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे झाले गोंडवाना क्षेत्र. म्हणजे 2 क्षेत्रामधला आपल्याला अभ्यास करता येतो. त्याच्यामुळं जर आपण पाहिलं तर ह्या गोंडवाना क्षेत्रामध्ये जेवढी काही पर्वतरचना आहे ती सगळीकडे सारखीच संरचना आहे असं सांगितलं. खडकांचं गुणधर्म सगळीकडे सारखं आढळतात, कारण ही एक प्रणाली आहे गोंडवाना प्रणाली. म्हणून इथं बऱ्याचशा खडकामध्ये आपल्याला साम्य आढळून आलेलं आहे. त्यानंतर हवामानाचे पुरावे देता येतात आपल्याला. आता हवामानाचा पुरावा देत असताना आपल्याला माहिती आहे की आपण म्हटलेलं आहे की हवामान बदललं नाही आहे, म्हणजेच भूखंड वहन झालेत असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की आजच्या जर थंड प्रदेशात उष्ण तर कोरड्या प्रदेशात आर्द्र असा हवामानाचे पट्टे असावेत असं पुरावा मिळतो. म्हणजेच काय सांगता येईल की हवामानाच्या ह्याच्यावर जर इतिहास पाहिला तर हवामान अनेकदा बदललेलं दिसून येतो. काही वर्षापूर्वी एखादं ठिकाण हे थंड प्रदेशातील होतं तर आत्ता ते सध्या कोरड्यासह हवामानाच्या प्रकारामध्ये मोडत असेल. उदाहरणार्थ युरोपवर ग्रीनलँडचे उष्ण कटिबंधीय वनस्पती होत्या किंवा सेबेरियाच्या अतिथंड भागामध्ये हत्तीसारखे उष्ण कटिबंधीय दाट वनातले प्राणी राहत होते. म्हणजे त्या काळातलं ते मिळालेले पुरावे. त्याचा अर्थ असा होता की हे खंड पूर्वी पृथ्वीवर वेगळ्या जागे होते. आज जे हवामान आहे ते त्या काळात हवामान नव्हतं. म्हणजेच भूखंडाचं वहन झालं आहे हे ह्याच्यावरून तरी सिद्ध होतं. त्यानंतरनं जीवाश्माचे पुरावे दिलेले त्यांनी. जीवाश्माचे पुरावे देत असताना म्हणजेच बायोलॉजिकल फॉसिलचे पुरावे दिलेले आहेत. जीवाश्माचे पुरावे चांगले आहेत अशा पद्धतीचं आहे की ज्यावेळेस जीवाश्म म्हणजे खडकात गाडलेले वनस्पती असतील, प्राण्यांचे अवशेष असतील आणि त्याच्यातून जेव्हा उत्खनन झालं त्या संशोधनातून असं दिसून आलं की बरेचसे साम्य आढळून आलेले आहे. म्हणजेच काय की अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूला सारख्याच प्रकारचे प्राचीन अवशेष आढळतात. म्हणजेच प्राणी, वनस्पती हा एवढा मोठा महासागर पार करून जाऊ शकत नव्हते. एक लेमिंग प्राणी आहेत, पक्षी आहेत की ते एका खंडावरून दुसऱ्या खंडामध्ये स्थलांतरित होत असायचे. त्यावेळेस हा खंड एक सलग होता म्हणून त्यांना ते शक्य होत होतं. परंतु ज्यावेळेस हे खंड तुटले गेले आणि प्रभावित होऊ लागले त्यावेळेस मात्र हे प्राणी एवढा मोठा महासागर पार करू शकत नव्हते हे त्याच्यातून दिसून आलं. म्हणजेच हा महासागरच त्या काळात नव्हता हेही तितकं सिद्ध झालं. आणि हे तुकडे झाले आणि प्रवाहित होत गेल्यामुळं अंतर वाढत गेलं आणि नंतर महासागर निर्माण झाला हे सिद्ध झालं. त्याचबरोबर थंड हवामानातील वनस्पती आपण जर पाहिलं तर दक्षिण भारत, अंटार्क्टिकामध्ये पण आढळतात. म्हणजेच हे सगळे जर बघितले आपण गोंडवाना क्षेत्र मगाशी सांगितलं त्या पद्धतीने हे सगळे भाग खंड हे दक्षिण ध्रुवाजवळ असावेत, कारण दक्षिण ध्रुवाजवळ हे थंड हवामानाचा प्रदेश किंवा थंड हवामानाचं क्षेत्र आहे. त्यानंतर जीवाश्मामध्येच सांगता येईल आपल्याला. मी जसं सांगितलं तुम्हाला की लेमिंग नावाचे पक्षी 15 ते 20 वर्षांनी त्यांची संख्या वाढायची आणि ते पश्चिमेकडे स्थलांतर करतात. मग समुद्रात पडून नष्ट झाले, कारण त्यांना अशी सवय होती की आता इथं तुमच्यासमोर दिसतं हे अमेरिका, दक्षिण अमेरिका आहे आणि हा आफ्रिका आहे. तर हे जे तुम्हाला प्राण्यांचं दिसतात ऑरेंज कलरचं आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे. इथे तुम्हाला हे प्राणी ऑरेंज कलरचे कोणते प्राणी आहेत, त्यानंतरनं ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, हे ब्राऊन कलरचे. तर हे जे प्राणी हे एकच सलग खंड होता त्यावेळेस ते सहज स्थलांतरित होत होते. परंतु ज्यावेळेस हे खंड तुटले आणि प्रवाहित होऊ लागले त्यावेळेस मात्र त्यांना अशा पद्धतीने एका खंडावरून दुसऱ्या खंडाकडे स्थलांतरित होत होते. त्यावेळेस बऱ्याच वर्ष ते ह्या खंडावरून अमेरिकेच्या खंडावरून आफ्रिकेच्या खंडाकडे जात असताना मृत्यू देखील पावलेले आहेत आणि त्यांचे ते अवशेष सापडलेले आहेत. त्यामुळं आपल्याला दिसून येतं की तर अशा पद्धतीने हे प्राणी पश्चिमेकडे स्थलांतर करायची सवय होती आणि त्या काळामध्ये बरेचसे लेमिंग प्राणी
लेमिंग पक्षी हे मृत पावले. आणि अजून देखील काही पक्ष्यांना पश्चिमेकडे स्थलांतराची सवय आहे. त्यानंतर ज्यामितीय पुरावा जर म्हटलं आपण, एव्हिडन्स ऑफ जिओडेसी म्हटलं तर जगाचा नकाशा ज्यावेळेस आपण पाहू तर इथंच आपल्याला दिसून येते. इथं ह्या भागामध्ये इथं ग्रीनलँड आहे. नॉर्थ अमेरिका आणि युरेशियाच्या मध्ये ग्रीनलँड आहे. तर हे म्हणजे काही भूखंडामधील अंतर वाढत आहे, बदलत आहे, हे अजूनसुद्धा चालू आहे, हे सिद्ध केलेलं आहे. हे उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँडमधील, आता हे उत्तर अमेरिका आणि इथं ग्रीनलँड आहे, ह्यांच्यामधील अंतर दरवर्षी 20 मीटरने वाढत आहे. म्हणजेच दोघांमध्ये इतकी दरी निर्माण होत आहे, एकमेकांपासून ते प्रवाहित होत आहे. तर ग्रीनलँड आणि ब्रिटन यांच्यामधील अंतर गेल्या 24 वर्षात जर पाहिलं आपण तर 32 मीटरने वाढलेलं आहे. म्हणजे हे भूखंड वहन चालूच आहे, हे ह्याच्यावरून सिद्ध होतं आणि आजतागायत ते प्रवाहित होतच आहेत. त्याचनंतर व्हँक्युअर आणि ओटावामधील अंतर गेल्या 9 वर्षात 9 मीटरने कमी झालेलं आहे. म्हणजे ते जवळ खंड आलेत, हे त्याचा अर्थ निघतो. त्यानंतर 6वा पुरावा दिलेला आहे, हवामान परिवर्तनविषयक पुरावा दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की हिमनदीच्या कार्यामुळं जसं दक्षिण आफ्रिकेच्या काही भागात अजूनही खुणा आढळतात, तिथं काही छाप आढळतात आपल्याला. तर तसेच ऑस्ट्रेलिया, भारतातील वाळवंटी प्रदेशाच्या जे काही हिमनदीचं संचयनाचा भाग तयार झालेला आहे, भूरूप निर्माण झालेले आहेत, तिथं देखील अशाच प्रकारच्या खुणा आढळतात. थोडक्यात गोंडवाना क्षेत्रामध्ये हवामानविषयक त्यानंतर जीवशास्त्रीय, पुराजीवशास्त्रीय सेमच गुणधर्म आढळून येतात. तर अशा पद्धतीने ह्या सिद्धांताचाच एक पुरावा म्हणून आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे की इथं बघा तुम्हाला दाखवलेला आहे लाल रेषेने, तुम्हाला ह्या समोरच्या स्लाईडमध्ये दिसून येत आहे बघा की लाल कलरचं म्हणजे आफ्रिकाच्या जवळ भारत हा देश आहे आपला, आणि हा कशा पद्धतीने हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्यास तुम्हाला इथं ह्या स्लाईडमध्ये दिसून येते. हे अशा पद्धतीने उत्तरेकडे सरकत, आणि इथं युरेशिया प्लेट आहे की ज्यामुळे हा उत्तरेकडे हळूहळू सरकत असताना युरेशिया प्लेट ही देखील दक्षिणेकडे सरकते, आणि त्यामुळे ह्या भागामध्ये इथं अशा पद्धतीने घडीचा पर्वत तयार झालेला आहे, तो म्हणजेच आपला हिमालय पर्वत आहे. म्हणजे अजूनसुद्धा ही प्रक्रिया चालूच आहे. हे देखील एक उदाहरण म्हणून किंवा एक पुरावा म्हणून आपल्यासमोर सादर करता येईल. अशा पद्धतीने भारताचे जे काय पहिलं स्थान होतं दक्षिणेकडचं, तो बदलून आता उत्तरेकडे पूर्व गोलार्धामध्ये दिसून येतं. सुपर कॉन्टिनेंट पॅन्जिया म्हणून सांगितलेलं आहे, सर्वात मोठा महासागर पॅन्थलसा. आणि कॉन्टिनेंट म्हणजेच भूखंड कशाने बनले तर सियाल म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम, सिलिका आणि ॲल्युमिनियम यांच्यापासून तयार झालेला रॉक आहे, त्याला सियाल असं म्हटलेलं आहे. तर ओशन हे सायमा म्हणजे सिलिका आणि मॅग्नेशियमपासून तयार झालेलं आहे. मिड म्हणजे मेझोझिक, पॅन्जिया ब्रोकअप अँड ड्रिफ्टेड अपार्ट, ते मधल्या काळामध्ये पॅन्जियाचं विखंडन झालं, तुकडे पडले आणि ते वहन होऊ लागले. तर अशा पद्धतीने आपल्याला अल्फ्रेड वेगनर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. खरं तर हा सिद्धांत मांडल्यानंतर बरेच तज्ज्ञांनी त्याच्यावरती आक्षेप देखील घेतलेला आहे की हा जर सिद्धांत पुराव्याने दिलेला आहे तरी देखील काही बल, शक्ती इतक्या पद्धतीने भूखंड वहन करू शकतील हे सिद्ध होत नाही, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. काहीतरी प्रचंड शक्ती अजून आवश्यक आहे. ती शक्ती कोणते हे जी काही 2 बल दिलते त्याने, गुरुत्वाकर्षण बल आणि टायडल फोर्स, ध्रुवीय भरती शक्ती, तर ही देखील शक्ती कमी आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे. त्यानंतर किरणोत्सर्गी सिद्धांतानुसार जर पाहिलं आपण, जॉलीच्या किरणोत्सर्गी सिद्धांतानुसार, तर भूखंडवहन क्षितिज समांतर दिशेत होतं आहे, हे वेगनरचे मत चुकीचे. कारण क्षितिज समांतर होत नाही. जसं आपण पाहिलं की भारताचं स्थान पाहिलं आणि आत्ताचं पाहिलं तर हे उत्तरेकडे सरकत गेलेलं आहे, त्यामुळे क्षितिज समांतर होत आहे असं मत चुकीचं ठरू शकतं. त्यानंतर सांगितलं की जिग्सॉ फिटवरती काही शास्त्रज्ञांनी टीका केलेली आहे. भूगर्भशास्त्राने खंड कसे वाहून गेले यावरच मुळात काही शास्त्रज्ञांनी त्याच्यावर टीका केली. जरी सगळं असलं
तरी देखील हा सिद्धांत वैज्ञानिक पुराव्यावरती पुरेपूर तंतोतंत जुळतो. त्यामुळे आजतागत अशा पद्धतीचा सिद्धांत कोणीही मांडलेला नाही किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून आलेली नाही. म्हणूनच भूखंड व महासागरांची उत्पत्ती, वितरण याविषयीची असा खूप छान असं मांडणारा हा सिद्धांत जो कोण व्यक्ती असेल तर ती म्हणजे पहिली व्यक्ती आपल्याला वेगनर म्हणून सांगता येईल. आणि त्यांचा सिद्धांत आजतागायत तंतोतंत वैज्ञानिक पुराव्यावरती सिद्ध होत आहे. तर अशा पद्धतीने आज आपण वेगनरचा भूखंड वहन हा सिद्धांत अभ्यासलेला आहे.